सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष जरी असल्या तरी सर्व कमांड जी आहे ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातामध्ये पाहायला मिळते। त्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल जे आहे ते मंजुरीला येणार आहे आणि त्याच्यावर सहमती बनवण्यासाठी अमित शहा हे वारंवार सातत्याने प्रयत्न करतात। जे अर्थ खातं होतं ते अद्यापही भाजपकडेच आहे, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। या पदासाठी एक कॅपेबल जो मंत्री असतो किंवा व्यक्ती असते, आमदार असतो, तो अजित पवार गटाकडे नाही आणि म्हणूनच जयंत पाटील हे या पदासाठी योग्य असू शकतात अशा प्रकारची ही चर्चा आहे। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि राज्यातली जी धुरा आहे ती जयंत पाटील आणि रोहित पवार सांभाळतील अशा प्रकारची एक रणनीती आखली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे जर एकत्र येत असतील तर काय चर्चा होईल? तर ती चर्चा होईल विलिनीकरणाची, ती चर्चा होईल राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट आणि शरद पवार अजित पवार गट हे नेमकं मुख्यमंत्र्याची चर्चा करायला का आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्रितपणे विलीन होईल अशा प्रकारची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून। रोहित पवार, सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे नेते आहेत ते असं म्हणतात की अजित पवार यांना पवारांकडे असलेले आमदार आणि खासदार हे विलीन करायचे होते आणि दोन्ही पक्ष एकत्रित करायचे होते, पण अजितदादा गेले आणि त्यानंतर ही चर्चा थांबली। जेव्हा अजितदादा पवार यांचा अपघात मृत्यू झाला त्याच्या 3-4 दिवस ही चर्चा सुरू होती। रोहित पवारांनी हे मान्य केलं होतं की ही चर्चा झाली होती, पण रोहित पवारांच्या या मुद्द्याला सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांनी विरोध दर्शवला होता की अशा प्रकारची कुठलीही चर्चा झाली नव्हती। पण आता पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दिग्गज नेते आहेत, सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष जरी असल्या तरी सर्व कमांड जी आहे ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातामध्ये पाहायला मिळते। हे जर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत येत असतील आणि त्याच वेळेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते जयंत पाटील हे त्या ठिकाणी उपस्थित असतील, ही चर्चा जी आहे ती अत्यंत गंभीरपणे घेतली जाणार आहे। एकूणच केंद्रामध्ये ज्या प्रकारे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, केंद्रामधील आता जे पावसाळी अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल जे आहे ते मंजुरीला येणार आहे आणि त्याच्यावर सहमती बनवण्यासाठी अमित शहा हे वारंवार सातत्याने प्रयत्न करतात। एकनाथ शिंदे यांच्याकडे जे 6 खासदार गेले त्याचं हेच मुख्य कारण आहे की डिलिमिटेशनसाठी जो आकडा पाहिजे तो आकडा जमवण्याची जी कामगिरी आहे ती अमित शहा सातत्याने करताना पाहायला मिळतात। इतकंच नाही तर असदुद्दीन ओवैसी, सुप्रिया सुळे आणि या सगळ्या गटाशीही अमित शहा या सगळ्या डिलिमिटेशनच्या प्रस्तावावर म्हणजे विधेयकावर सहमती व्हावी यासाठी प्रयत्न करतात। वर्षा बंगल्यावर ज्या प्रकारे ही बैठक झाली, या बैठकीनंतर तातडीने आज सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। महाराष्ट्रातील जो मंत्रिमंडळ विस्तार आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट सामील आहे, त्यामुळे जे अर्थ खातं होतं ते अद्यापही भाजपकडेच आहे, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हे जे खातं आहे, मंत्रिपद आहे ते हवं आहे। अशातच या पदासाठी एक कॅपेबल जो मंत्री असतो किंवा व्यक्ती असते, आमदार असतो, तो अजित पवार गटाकडे नाही आणि म्हणूनच जयंत पाटील हे या पदासाठी योग्य असू शकतात अशा प्रकारची ही चर्चा आहे। आता ही चर्चा मी का सांगतोय, कारण आत्तापर्यंत अजितदादा गेल्यानंतर फायनान्शियल म्हणजे अर्थ खातं जे आहे ते भाजपकडेच राहिलेलं आहे। एकूणच येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष नसावा यासाठी जो भाजपचा प्रयत्न आहे त्यासाठी शरद पवार यांचा पक्ष हा अजित पवार यांच्या गटामध्ये विलीन करून म्हणजे NDAमध्ये सामील करून गटामध्ये विलीन करून किंवा NDAमध्ये सामील करून तो आपल्यासोबत राहील असे प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतात। दुसरीकडे सर्वात महत्त्वाचं ज्या प्रकारे केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 मंत्रिपदं अधिकची दिली जाणार असल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर हा विलिनीकरणाचा प्रस्ताव जो आहे तो आत्ताच जर चर्चेला आणला तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना मंत्रिपद देता येऊ शकतं, जे करून सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि राज्यातली जी धुरा आहे ती जयंत पाटील आणि रोहित पवार सांभाळतील अशा प्रकारची एक रणनीती आखली जाते। म्हणजे ही भाजपकडून अशा प्रकारचा प्रस्तावही आहे। अमित शहा आग्रही आहेत की शरद पवार यांचे जे खासदार आहेत ते आपल्याकडे आले पाहिजे आणि हा आग्रह पूर्णत्वास नेण्यासाठी
चर्चा अत्यंत महत्त्वाची असते. विलिनीकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार यांचा गट हा विलिनीकरण होणार अशी चर्चा सातत्याने होते, पण ती प्रत्यक्षात आलेली नाही. पण आता NDAमध्ये सामील होऊन कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतील अशा प्रकारची जी कुणकुण आहे ती पाहायला मिळते, चर्चा आहे ती पाहायला मिळते. पण जोपर्यंत याची घोषणा होत नाही तोपर्यंत ही चर्चाच राहणार आहे. पण त्याचबरोबर ही चर्चा करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला, आमदाराला, खासदाराला एक उत्सुकता आहे की नेमकं काय होणार, शरद पवार कुठल्या प्रकारची भूमिका घेणार. कारण शरद पवार थेटपणे भाजपच्या सोबत जाणार नाहीत. ही चर्चा जरी असली तर भाजपसोबत जाण्यासाठी जे इच्छुक खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना त्यांचं मन कसं वळवायचं किंवा त्यांना सोबत घेऊन कशा प्रकारे अजित पवार यांच्या गटासोबत जायचं ही चर्चा सुरू आहे. तुर्तास सुप्रिया सुळे यांनी एक संकेत दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की डिलिमिटेशनच्या बिलामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारचं ॲश्युरन्स जर मिळत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देण्यास तयार आहोत. जयंत पाटील यांना विचारलं की तुम्हाला अर्थ खातं जर दिलं तर आवडेल का, त्यावर त्यांचं मिश्किलपणे जसे ते हसतात ते हसले. पण ही चर्चा मात्र सुरूच राहणार आहे जोपर्यंत यावर शिक्कामोर्तब होत नाही. विलास आठवले, लेट्स ऑफ पार्टी, मुंबई.